भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी यांच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड MMC विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी 1 जानेवारी 2026 पर्यंत मुदत मागितली होती। या संदर्भात समितीचे प्रवक्ता अनंत यांनी 27 नोव्हेंबरला पत्रक प्रसिद्ध केले होते, परंतु ठरलेल्या तारखेपूर्वीच MMC विशेष क्षेत्रीय समितीचे प्रवक्ता अनंत उर्फ विकास नागपुरे यांच्यासह दरेकसा दलमचे 11 जहाल नक्षलवाद्यांनी रात्री उशिरा गोंदिया पोलिसांसमोर शस्त्रांसह आत्मसमर्पण केले। या निर्णयामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। अनंत यांनी 24 नोव्हेंबरला पहिल्यांदा आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत सरकारकडे 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती। त्यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी स्पष्ट भूमिका मांडत सरकारकडे जास्त वेळ नाही, माओवाद्यांनी विलंब न लावता शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे असे आवाहन केले होते। या पार्श्वभूमीवर 27 नोव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक काढत 1 जानेवारी रोजी सामूहिक शस्त्रत्याग करणार असल्याचे जाहीर केले होते। मात्र अपेक्षेपूर्वीच 11 नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे अनंत उर्फ विलास नागपुरे, स्पेशल झोन कमिटी मेंबर नागसू गोलू वड्डे, DVCM कमांडर रानो पोरेटी, संतू पोरेटी, संगीता पंधरे, प्रताप बंतुला, अनुजा कारा, पूजा मुडियम, दिनेश सोट्टी, शीला मडावी, अर्जुन दोडी या सर्व नक्षलवाद्यांवर एकूण 89 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळ्या जप्त केला। काही दिवसापासून माओवाद्यांचा MMC झोन, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड झोन याचे प्रवक्ता अनंत यांनी आत्मसमर्पण करण्याची इच्छा जाहीर केली होती आणि तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी 2दा पत्र पण लिहिले होते। त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी आज गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यामध्ये एकंदरीत 11 माओवाद्यांचा समावेश आहे। स्टेट झोनल कमिटी मेंबर विकास नागपुरे, जो की त्यांचा प्रवक्ता पण आहे या झोनचा, ज्याचं नाव अनंत आहे, त्यांनी पण सरेंडर केले आहेत। प्लस 2 DVC, 4 ACM आणि 4 इतर दलम सदस्यांनी सरेंडर केलेलं आहे। या सर्वांवर महाराष्ट्र शासनाचे एकंदरीत 89 लाखाची बक्षीस या सर्वांवर होती। या सर्वांनी ज्यांच्याकडे वेपन्स होते त्या वेपन्ससोबत घेऊन सरेंडर केलेलं आहे आणि त्यामध्ये एक SLR, एक इन्सास, एक AK-47 आणि 303 आणि 12 बोर अशा प्रकारचे वेपन्सचा समावेश आहे। कुठल्या घातपातांमध्ये ह्या लोकांचा समावेश होता या आधीच्या? ह्या संपूर्ण एरियामध्ये, हे जुने माओवादी आहे, या संपूर्ण एरियामध्ये घडलेल्या बऱ्याचशा घटनांमध्ये यांचा सहभाग आहे। जसं मी सांगितलं की मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड हे तिन्ही स्टेट्समध्ये जो माओवाद्यांचा झोन ॲक्टिव्ह होता त्या झोनचे हे माओवादी आहेत। कोणावर किती गुन्हे आहेत हे सगळ्या माहिती गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छोटे, गोंदिया।